हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत मालक आणि कर्मचारी संबंध व त्याचे महत्त्व। प्रामुख्याने कारखान्याचा मालक आणि कर्मचाऱ्यांमधील संबंध याचे प्रकटीकरण करण्यासाठी औद्योगिक संबंध हा शब्द वापरला जातो। प्रत्येक उत्पादन संस्थेचा हा एक मूळ उद्देश असतो की कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे, विद्यमान ग्राहक टिकवून ठेवणे, नवीन ग्राहकांची भर घालणे असे वेगवेगळे उद्देश प्रत्येक उपक्रमाचे असतो आणि त्यातून उपक्रमाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करणे हे त्याचं उद्दिष्ट असतं। त्यामुळे हा उद्देश तेव्हाच साध्य होऊ शकतो जेव्हा कारखान्यामध्ये शांतता राहील, म्हणजे मालक वर्गाला जे काम कर्मचाऱ्यांकडून घ्यायचं आहे ते कर्मचारी कोणत्याही प्रकारचा विद्रोह, संप, टाळेबंदी इत्यादी क्रिया न करता शांततेने करतील। उपक्रमामध्ये त्यांची उपस्थिती, त्यांची कार्यनिष्ठा इत्यादी पूर्णपणे प्राप्त होईल, कारण प्रत्यक्ष कार्य करणारा कर्मचारी वर्ग याच्या कार्यावरच कोणत्याही उपक्रमाचं दीर्घकालिक आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारचे यश अवलंबून असतात। आणि म्हणून कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये जेवढे चांगले संबंध असतील, व्यवसायामध्ये जेवढी शांतता असेल, संप टाळेबंदी होत नसतील, तर अशा याला सुदृढ औद्योगिक संबंध आपण म्हणू शकतो। असे सुदृढ औद्योगिक संबंध ज्या उपक्रमामध्ये असतील तो उपक्रम तेवढ्याच झपाट्याने आणि वेगाने प्रगती करू शकतो, नवीन नवीन योजना आखू शकतो आणि त्या योजनांची कार्यपूर्ती सुद्धा करू शकतो। आणि त्याशिवाय उपक्रमामध्ये विनाखंड उत्पादनाचे कार्य सुद्धा अबाधितपणे सुरू राहू शकते। आणि याकरता काही घटक महत्त्वाचे असतात। हे संबंध निर्माण करायचे असेल तर उपक्रमाला काय करावं लागतं किंवा तो काय करू शकतो, तर त्यासाठी काही घटक हे आहेत दिलेले, ते महत्त्वाचे असतात। त्यामध्ये पहिला घटक आहे की पुरेसा पगार आणि इतर सवलती। कर्मचाऱ्यांना जर योग्य आणि पुरेसा पगार मिळाला आणि त्यासोबत जाण्या येण्याकरता गाडी, राहण्याची सुविधा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा त्यांना मिळाल्या तर कर्मचारी त्या संघटनेमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करतात। कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीला विद्रोह करण्याची त्यांची मानसिकता निर्माण होत नाही। दुसरा भाग आहे आर्थिक आणि अनार्थिक प्रेरणा। पैशाच्या स्वरूपाने ज्या प्रेरणा दिल्या जातात त्याला आर्थिक प्रेरणा म्हणतात। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोनस, भत्ते आणि अन्य आर्थिक स्वरूपात दिल्या जाणारे लाभ समाविष्ट असतात। तर अनार्थिक लाभामध्ये कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं त्याची वेळीच प्रशंसा करणे, त्याची दखल घेणे, कर्मचाऱ्याची स्तुती करणे, कर्मचाऱ्याची वैयक्तिक काही अडीअडचणी आल्या, घरी कोणी बिमार वगैरे असला तर त्याची आपुलकीने पृच्छा करणे, अशा अनार्थिक प्रेरणांचा वापर जर उपक्रमामध्ये करण्यात आला तर उपक्रम आणि मालक याच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होऊ शकतात। याशिवाय कामाचे तास आणि काम करण्याच्या ठिकाणी असलेली परिस्थिती। कामाचे तास हे नियमानुसार योग्य असतील, म्हणजे सर्वसाधारणतः 8 तासाच्या एक शिफ्टमध्ये माणूस काम करू शकतो। या 8 तासामध्ये काम करताना त्याला काही काळ विश्रांतीची वेळ मिळाली, विश्रांती करता पुरेशा सोयी असल्या, उपहारगृह असलं, याशिवाय कामाच्या ठिकाणी त्याला जी सुद्धा संसाधनं लागतात, कम्प्युटर आहे, कॅल्क्युलेटर आहे आणि अन्य बाबी आहेत, या सुद्धा त्याला योग्य वेळेवर योग्य प्रकारे पुरवण्यात आल्या तर कर्मचारी आपल्या कामाबाबत समाधानी राहू शकतो आणि उद्योगामध्ये शांतता टिकून राहू शकते। चौथा भाग आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांची आवड, कौशल्य आणि अनुभव पाहून सोपविलेले काम। प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाप्रती आवडीनिवडी आणि कौशल्य वेगळे असतात। जर एखाद्या कर्मचाऱ्याला बाहेर फिरण्याची आवड असेल आणि चांगलं संभाषण कौशल्य असेल तर अशा कर्मचाऱ्यांना मार्केटिंगचं काम दिलं की घरोघरी जाऊन तुम्ही वस्तूची ओळख करून द्या, वस्तू विकून द्या, तर तो काम ते इच्छेने करू शकेल, स्वेच्छेने करू शकेल, त्याला त्याच्यामध्ये विरंगुळा निर्माण होईल। या उलट काही कर्मचारी काय असतात की त्यांना बाहेर फिरणं वगैरे आवडत नाही, एकटं बसणं आवडतं। अशा कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटरवरच्या काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या की तुम्ही कॉम्प्युटरवर बसून वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे, हिशोब इत्यादी तयार करा, तर तो ते काम आवडीने करू शकतो। म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभव, कौशल्य आणि आवड लक्षात घेऊन जर त्यांना काम सोपवण्यात आलं तर त्या कामामध्ये त्यांची रुची निर्माण होऊ शकते आणि ज्या कामामध्ये आपली रुची असेल ते काम आपल्याला मनापासून आवडते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे विवाद उद्योगामध्ये निर्माण होऊ शकत नाही। याशिवाय रोजगाराच्या बाबतीत सुरक्षितता जर त्यांना मिळाली, म्हणजेच नोकरीवर स्थायी करून घेतलं तरी देखील कर्मचारी समाधानी होतात आणि संघटनेच्या प्रति अविश्वासाचं वातावरण ते निर्माण करण्यासाठी तत्पर होत नाही। याशिवाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना प्रगतीसाठी असलेला वाव ही सुद्धा एक महत्त्वाची बाब असते। प्रत्येक कर्मचाऱ्याला समप्रमाणामध्ये प्रमोशन, पदोन्नती इत्यादी सारख्या गोष्टी करण्यात आल्या तर त्यामुळे कर्मचारी समाधानी राहू शकतात। याशिवाय उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना वागणूक कशी देण्यात येते याचा सुद्धा औद्योगिक शांततेवर परिणाम पडतो। जर या ठिकाणी चांगली वागणूक देण्यात येत असेल तर असे कर्मचारी
आपल्या वरिष्ठांप्रती सहानुभूतीची भावना ठेवतात, त्यांच्या आदेशाचं नियमितपणे पालन करतात आणि उद्योगामध्ये शांतता टिकून राहू शकते. नेतृत्वाचा अर्थ असा होत नाही की केवळ आदेश देणे आणि आदेशाची पूर्तता करून घेणे. नेतृत्व म्हणजे काय, तर समजून घेण्याची क्रिया असते. कर्मचाऱ्यांना आदेश देताना त्यांच्याही काही अडचणी असतील तर त्या समजून, त्या दूर करून त्यांना काम करण्यास प्रवृत्त करण्यात आलं तर अशा नेतृत्वाला योग्य नेतृत्व असे म्हणू शकतो. असं योग्य नेतृत्व कर्मचाऱ्यांना मिळालं तर त्यांना कामाचं समाधान प्राप्त होऊ शकते. याशिवाय पर्यवेक्षकाची तांत्रिक योग्यता आणि कार्यक्षमता. आता जसं मी काम करत आहे, माझ्यावर एखादा पर्यवेक्षक नेमलेला असेल तर तो सुद्धा काय असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. मी जे काम करतोय त्या कामातले बारीक दुवे त्याला माहिती असले पाहिजे, तरच तो माझ्या कामाचं योग्य प्रकारे निरीक्षण करू शकेल आणि वेळी अवेळी काही अडचणी आल्या तर त्यासाठी मला मार्गदर्शन सुद्धा करू शकेल. याशिवाय संघटनेची धोरणे, प्रबंधकाचे निर्णय आणि याबद्दल असलेली कर्मचाऱ्यांची माहिती, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवण्याकरता निर्माण केलेले यंत्रणा, याशिवाय संदेशवहन व्यवस्थेची परिणामकारकता, कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असलेली संघटनेची आवड आणि निष्ठा आणि कर्मचाऱ्यांचे एक दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी असलेले व्यक्तिगत आणि स्नेहपूर्ण संबंध इत्यादी बाबी शांततामय औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक घटक म्हणून गणल्या जातात. आता असे आवश्यक घटक एखाद्या संघटनेने निर्माण केले किंवा करावेत तर त्याचं महत्त्व काय, कासाठी अशा प्रकारच्या स्थिती कोणत्याही मालकाने आपल्या उद्योग संघटनेमध्ये निर्माण केल्या पाहिजे. तर त्यासाठी उत्पादकालाही काही फायदे होऊ शकतात आणि कर्मचारी वर्गाला सुद्धा काही फायदे होऊ शकतात. त्यावरूनच त्याचे फायदे आपण दोन भागामध्ये विचारात घेणार आहोत. उद्योगामध्ये शांतता राहिली, सौहार्दपूर्ण संबंध राहिले तर त्याचे उत्पादकाला कोणते फायदे होतात, तो उत्पादनामध्ये आणि सेवा निर्मितीमध्ये सातत्य राहते, कंटिन्युटी राहते, त्यामध्ये खंड पडत नाही, मालाचा दर्जा सुद्धा सुधारतो. याशिवाय कारखान्यामध्ये संप आहे, घेराव आहे, हमारी मांगे पुरी करू अशा प्रकारचा घेराव, टाळेबंदी अशा गोष्टींना प्रतिबंध होतो. त्यामुळे संघर्षाचे वातावरण निवळते. औद्योगिक संस्थेमध्ये आपण एकाच कुटुंबाचे घटक आहोत अशी भावना रुजवण्यात उत्पादकाला यश प्राप्त होते. त्यामुळे दोन्ही बाजू परस्परांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करतात. याशिवाय कर्मचारी वर्ग हा प्रत्यक्ष काम करताना कच्चा माल, साधन सामग्री, यंत्रे याचा काळजीपूर्वक वापर करतात. त्याची नासधूस होणार नाही याचा प्रामुख्याने विचार करतात आणि सामग्रीची बचत करण्याची त्यांच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होऊ शकते. याशिवाय संस्थेचा कारभार हा सुरळीत चालू शकतो. त्यामुळे संस्थेच्या नावलौकिकामध्ये सुद्धा वाढ होते. समाधानी कामगार प्रसंगी मालकालाही एखादी मोठी अडचण आली तर त्यातून तारून नेऊ शकतात. तर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचे काही फायदे आहेत. ते कोणते, उद्योगामध्ये शांतता टिकून राहिली तर अधिकारी वर्गाकडून त्यांना चांगली आणि समानतेच्या नात्याने वागणूक मिळू शकते. काम केल्याचा एक प्रकारचा हा मानसिक आनंद असतो. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं चांगलं काम करता, असेच कीप इट अप, काही दिलं का त्याने तुम्हाला, नाही, परंतु तुम्ही चांगलं काम केलं, त्याची त्यांनी दखल घेतली, तुमची प्रशंसा केली तर त्यामुळे मनाला असं मानसिक समाधान मिळते की नाही बा मी चांगलं काम केलं तर साहेबांनी त्याकडे लक्ष सुद्धा दिलं. याशिवाय औद्योगिक प्रगती बरोबरच उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. कामगारांना उत्पादनामध्ये जेवढी वाढ झाली तेवढं बोनस आहे, कमिशन आहे इत्यादी बाबतीमध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळतात व त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. याशिवाय औद्योगिक विनाखंड उत्पादन कार्यामुळे कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्या उद्योगामध्ये परमनंट होण्याची संधी मिळते, शाश्वत स्वरूपाचा रोजगार प्राप्त होतो. याशिवाय कर्मचाऱ्याचे मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहते, मेंटली तो सॅटिस्फाईड राहतो. आणि याशिवाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना प्रगती करण्याच्या संधी सुद्धा मिळतात. याचे काही फायदे समाजाला सुद्धा मिळतात. समाजाला कोणते फायदे आहेत, तर समाजाला उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याने आवश्यक वस्तूचा सातत्याने पुरवठा मिळतो, वस्तूची किंमती वाढत नाही, त्यामुळे महागाईला आळा बसतो आणि ग्राहकांच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यत्यय निर्माण होत नाही. याशिवाय सामाजिक स्थिरता निर्माण होते. समाजाचा आणि देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढतो, कारण की जेवढं प्रोडक्शन शांतता राहील तेवढं प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शनमध्ये कंटिन्युटी राहील आणि जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढी वस्तूची विक्री वाढेल, विक्री वाढली की तेवढं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढले की कर रूपाने सरकारला टॅक्स मिळेल आणि त्यातून समाजाचा आणि देशाचा आर्थिक विकास घडून येईल.
याशिवाय औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता आणि स्थैर्य असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्याच्या दृष्टीने फायदा होतो. अर्थव्यवस्था तेजीच्या दिशेने वाटचाल करते आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. असे औद्योगिक संबंधांमध्ये शांतता टिकून राहिली तर समाज, ग्राहक, उत्पादक आणि कर्मचारी अशा अनेक लोकांना याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे फायदे प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.